आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पावसाला उतार, मात्र पूरस्थिती अद्याप कायम. राज्यात सरासरीच्या तुलनेत 117% पाऊस. अतिवृष्टीमुळे राज्यातले 41,000पेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित. जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी 10% निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याला राज्य शासनाची परवानगी. आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असला तरी अद्याप पूरस्थिती कायम आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आल्यानं पैठण शहरात पाणी शिरलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास 10,000 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जायकवाडी धरणातून केलेल्या विसर्गामुळे नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातून जवळपास 3 लाख क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. पुरामुळे नांदेड शहरातल्या अनेक भागात पाणी शिरलं आहे. नांदेड महापालिकेनं शहरातल्या शेकडो नागरिकांना निवारा केंद्रात हलवलं आहे. बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यांमध्ये जवळपास 60 गावांचा संपर्क तुटला आहे. गेवराई धरणातून सध्या 2.5 ते 3 लाख क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून पुराचा धोका वाढल्यानं नागरिकांचं स्थलांतर सुरू झालं आहे. धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव धरणातून सध्या 95,000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून सीना नदी काठावरच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बहुतांश नद्यांना पूर आला आहे. काल रात्रीनंतर मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणांमधून विसर्ग देखील कमी झाला आहे. वडाळा गावात एका घराची भिंत कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं काल रात्री नाशिकमध्ये आगमन झालं. काल रात्री उशिरा त्यांनी नासर्डी नदीची पाहणी केली. नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्याची हमी त्यांनी दिली. त्यानंतर आज सकाळी रामकुंड परिसरात नदीकाठी त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यानं आज दुपारी 12 वाजेपासून विसर्ग कमी करून 6,000 क्युसेक करण्यात आला आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 88,000 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. तो आता सुमारे 65,000 क्युसेक असा करण्यात आला आहे. दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज नाशिकमध्ये येणार असून दुपारी जिल्हा प्रशासनाची पूरस्थितीबाबत बैठक घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातले 41,000पेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक 13,000हून अधिक नागरिक सोलापुरात स्थलांतरित झाले आहेत, तर जालन्यात 8,500, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8,000हून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे 4,000 नागरिक स्थलांतरित झाले आहेत. गेल्या 24 तासात पुरात वाहून गेल्यानं राज्यात 3 जणांचा मृत्यू झाला. त्यात अहिल्यानगरमध्ये 2 आणि नांदेडमधल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. राज्यात सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 18 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 6 पथकं तैनात आहेत. राज्यात सरासरीच्या तुलनेत 117% पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला 85% आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे 95% वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 170%हून अधिक पाऊस सांगलीत झाला आहे. जळगावमध्ये सरासरीच्या 141% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात पालघर जिल्ह्यात 176 मिलीमीटर तर मुंबई शहरात 101 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसान झालं आहे. या स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आदी मागण्या वडेट्टीवार यांनी केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी 10% निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे. या संदर्भातला शासनादेश नियोजन विभागानं आज जारी केला. हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याला मान्यता घ्यावी लागेल.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा परवा सकाळी 10 वाजता या बैठकीतल्या निर्णयांची घोषणा करतील. सध्या चलनवाढीचा दर आटोक्यात असल्यानं रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जून महिन्यात बँकेनं रेपो दर 0.5% कमी केला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात रेपो दरात काहीही बदल केला नव्हता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज 3 अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांसह 7 नवीन गाड्यांचं लोकार्पण नवी दिल्ली स्थानकातून दूरस्थ पद्धतीनं केलं. दिवाळी आणि छठपूजेनिमित्त यंदा 12,000 जादा गाड्यांची व्यवस्था रेल्वे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छठ और दीपावली पे रिकॉर्ड संख्या में 12,000 स्पेशल ट्रेन. लास्ट ईयर 7,500 स्पेशल ट्रेन की थी और इस बार प्रधानमंत्री जी ने हमको मार्गदर्शन दिया कि एक नया लेवल लाओ, सर्विस का नया रिकॉर्ड बनाओ. तो 12,000 स्पेशल ट्रेन, जिसमें करीब 10,500 ऑलरेडी नोटिफाई हो चुकी है और 150 ट्रेन रखी जाएंगी अनरिजर्व्ड, जिससे कि अचानक लास्ट में कहीं से मेजर डिमांड आती है तो वहां पर डिप्लॉय कर सके. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर नांदेड 2 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. पहिली विशेष गाडी नांदेड इथून 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:15 वाजता सुटेल, तर नागपूर इथं दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 तारखेला 12:10 पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 3 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजता नागपूर इथून सुटेल आणि नांदेडला सकाळी 11 वाजता पोहोचेल. सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत आज आपण भारतीय रेल्वेतल्या सुधारणांबद्दल जाणून घेणार आहोत. गेल्या दशकभरात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या असून रेल्वे ही देशाच्या प्रगतीची वाहक झाली आहे. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि उच्च दर्जाचा अनुभव देण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे. रेल्वेनं काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा भारत जोडला गेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच उधमपूर श्रीनगर बारामुल्ला मार्गाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते म्हणाले, आज वादी कश्मीर भारत के रेल नेटवर्क से जुड़ गई है. मां भारती का वर्णन करते हुए हम श्रद्धा भाव से कहते आए हैं, कश्मीर से कन्याकुमारी ये अब रेलवे नेटवर्क के लिए भी हकीकत बन गया है. सरकार वस्तू आणि सेवा कर रचनेतल्या सुधारणा 22 तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात खाद्यपदार्थांबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया. अनेक खाद्यपदार्थांवरचा जीएसटी कमी करून सरकारनं ग्राहकांना दिलासा दिला आहे. पिझ्झा ब्रेड, खाकरा आणि चपाती या पदार्थांना नव्या कररचनेनुसार करमुक्त करण्यात आलं आहे. तसंच पराठा आणि परोटा हे पदार्थही करमुक्त झाले आहेत. यामुळे या पदार्थांचा दर कमी होणार असून सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताणही कमी होणार आहे. सॉसेजेस, करी पेस्ट, मेयोनीज आणि मसाल्यांवरचा कर 12% 5% करण्यात आला आहे. नागरिकांना पोषण तत्व मिळावीत, परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारनं जीएसटी दर कमी केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचं मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातले नागरिक सांगत आहेत. दरम्यान नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करावी, देशांतर्गत उद्योगांना तसंच लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. अहिल्यानगर शहरात वादग्रस्त रांगोळीच्या निषेधार्थ जमावानं रास्ता रोको आंदोलन केलं. जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून 30 जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या अहिल्यानगर शहरात वातावरण शांततापूर्ण आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत 2 दिवसीय आंतरराज्य चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धा घेण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पावसाला उतार, मात्र पूरस्थिती अद्याप कायम. राज्यात सरासरीच्या तुलनेत 117% पाऊस. अतिवृष्टीमुळे राज्यातले 41,000पेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित. जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी 10% निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याला राज्य शासनाची परवानगी. आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.